अंतिम दिवस आहे त्यामुळे प्रेक्षकांची ज्याप्रमाणे वर्दळ पाहायला मिळते या मैदानावरती मोठ्या संख्येने जी गर्दी पाहायला मिळते कुठेतरी या स्पर्धेचं प्रेम या प्रेक्षकांकडून या स्पर्धेला मिळालंय। YouTube वरती देखील मोठ्या संख्येने आपण गर्दी पाहतोय प्रेक्षकांची। गोवा लाईव्ह कास्ट ही पूर्ण टीम सज्ज झाली या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी सुंदर क्वालिटीमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण कॅमेरामॅन विठोबा, कॅमेरामॅन दर्शन आणि त्याचबरोबर ऑफिशियल आमचे स्कोरर आणि त्याचबरोबर ऑफिशियल नेहाल यांचं देखील मोठं कार्य त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आजच्या महाअंतिम दिवसामध्ये हार्दिक स्वागत। मैदानामध्ये जर पाहिलं तर अगदी या कडक आणि रखरखत्या उन्हामध्ये आमचे दोन्ही ऑफिशियल पंच कुणाल वेर्णेकर सर आणि त्याचबरोबर स्क्वेलेक पंच सिद्धेश नाईक सर यांचं देखील कार्य अगदी मोठं पाहायला मिळते या पुढे स्पर्धेसाठी त्यांचं देखील सहर्ष स्वागत। गेम इज ऑन। एलिमिनेटरचा नॉकआउटचा सामना आशिष मेहरुल सज्ज झालाय पाऊलपेच्या पहिल्या षटकासाठी। पहिलाच बॉल स्टेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने फटका खेचलाय लॉंग ऑफला चेंडू पाठवलाय डिपॉझिट केलाय सीमारेषा पलीकडे पहिल्या चेंडूवरती रजत कुडाकरच्या बॅटमधून हा दमदार दणदणीत क्रॅकिंग चौकार। सुरुवात चांगली केली आहे एलिमिनेटरचा हा महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी कारण इथे विजय मिळणं हा अति महत्त्वाचा असेल। नॉकआउटचा सामना डू ऑर डायची ही लढत या दोन्ही संघादरम्यान रोमहर्षक नक्कीच पाहायला मिळेल। पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग चौकार स्विचिटचा फटका क्षेत्ररक्षक होते गलीला त्यांना बीट केले चेंडू ट्रॅव्हल करेल सीमारेषा पलीकडे अजून एक कमालीचा चौकार यावेळी स्विचिट अल्टीपल्टी देदादन चौकार रजत कुडाकरच्या बॅटमधून। पाऊलपेचं पहिलं षटक आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवण्याचा प्रयत्न आशिष मेहरुल या भारतातील टेनिस क्रिकेटचा विचार केला अगदी मोठी नावं या कानकुन नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक संघादरम्यान आणि त्यातील टेनिस जगतातील आणखी एक वलयांकित नाव आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात। यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झालाय बाहेर गिरकी घेणारा चेंडू सन्मानजनक फटका खेळलाय चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच पाहायला मिळालं। सिंगलने स्ट्राईक रोटेट केले सिंगलने टीमची धावसंख्या देखील पाहिली तर धावफलकावरती 9 रन 9 धावा धावफलकावरती बिनबाद। सलामीची जोडी लेफ्ट हँडर आणि राईट हँडर कॉम्बिनेशन नेहमीच क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकांना त्रासदायक ठरलं कारण हालचाल जाणवत असते स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात आणि तीच हालचाल पाहायला मिळते। लेफ्ट हँडर बॅटरसाठी यावेळी मिड विकेट डीप मध्ये एक तैनात क्षेत्ररक्षक करण्यात आले। अंकुर सिंग आजच्या दिवसामध्ये कानकुन टायटन्स क्रिकेट टीम साठी जोडले जात आहेत त्यांचा देखील या संघादरम्यान समावेश पाहायला मिळतोय। पुढील बॉल असेल राईट राऊंड विकेट यावेळी चांगला चेंडू हलक्या तरी फक्त दिशा दाखवली कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होते परंतु एक धाव रोखू शकले नाहीत। सिंगल याही चेंडूवरती कंप्लीट होते आणि या सिंगलने अकाउंट ओपन केलंय फलंदाज सूरज गावडे आणि लेफ्ट हँडर बॅटर आहे आक्रमक शैलीचा फलंदाज परंतु पहिलंच षटक 6 षटकांचा हा सामना आहे जबाबदारीचं क्रिकेट खेळायचं आहे आणि त्या अनुषंगाने फटकेबाजी सिंगलने टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती। याही वेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा मधल्या एसटीवरती चेंडू होता पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला ऑन साइडला बॉटम हँडचा चांगला वापर केला मनगटाच्या सहाय्याने चेंडू फक्त वळवलाय दिशा दाखवली डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आलेत चेंडू अडवण्यासाठी परंतु या दरम्यान एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 11 रन 11 धावा धावफलकावर। सूरज गावडे स्ट्रायकिंग एंड वरती यावेळी मिस टायमिंग फटका चेंडू हवेत खेळला शॉट फायलेगला डीप क्षेत्ररक्षक पहिल्या विकेटचं पतन मैदानात होतंय सूरज गावडे मॅन इन फॉर्म बॅक टू दी पवेलियन पहिला धक्का या स्ट्रायकर क्रिकेट टीमला बसलाय टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 11 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीट 1 ओव्हर एका षटकादरम्यान 11 धावा बनल्यात परंतु लास्ट बॉल वरती पहिली विकेट आशिष मेहरुल याच्या खात्यादरम्यान। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय सांघिक धावसंख्या 11 धावा एक गडी बाद या धावफलकावरती। सुरुवात दमदार केली होती रजत कुडाकर या बॅटरने
ज्याप्रमाणे फटके खेळवते सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आशिष मेहरुल याच्या विरोधात, परंतु आशिषने देखील कमबॅक केले, पुनरागमन केले आपल्या टीमसाठी लास्ट बॉल वरती प्राइस विकेट. या पूर्ण स्पर्धेत जो इन्फॉर्म बॅटर पाहायला मिळालाय, ज्याच्या बॅटचा बोलबाला पाहायला मिळालाय, सूरज गावड्याला माघारी पाठवलंय. पहिला धक्का दिलाय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला आणि तो मोठा धक्का म्हणावा लागेल. सूरज गावडे माघारी परतल्यानंतर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर, वन डाऊन बॅटर वैष्णव असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीत देखील बदलाव पाहायला मिळतोय कणकूर टायटन्स क्रिकेट टीम कडून. रजत गोलंदाजीसाठी या दुसऱ्या ओव्हर दरम्यान कणकूर टायटन्स क्रिकेट टीम मध्ये आजच्या या अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय समावेश होतोय अंकुर सिंग, ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू, टेनिस क्रिकेटचे सितारे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत या पुढे स्पर्धेदरम्यान. त्याचबरोबर प्रथमेश पवार देखील जोडले जातात कणकूर टायटन्स क्रिकेट टीम साठी देखील. प्रथमेश म्हात्रे हे देखील जोडले जातात कणकूर टायटन्स क्रिकेट टीम साठी आजच्या या अंतिम दिवसामध्ये. पहिल्या क्वालिफायर दरम्यान आपण पाहिलं की श्रुतेश 11 क्रिकेट टीमने एक मोठा विजय मिळवला या स्पर्धेदरम्यान. अंतिम षटकापर्यंत तो सामना जरूर रंगलाय, परंतु त्या सामन्यात एक मोठा विजय मिळत असताना या स्पर्धेच्या ग्रेटेस्ट ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केलाय श्रुतेश 11 क्रिकेट टीमने. गत वर्षातील चॅम्पियन संघ. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळ्या वाईडिश लॉंगॉलला चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतो. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक अंकुर सिंग स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सिंगल मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 12 धावा धावपलकावरती एक गडी बाद होत असताना 6 षटकांचा सामना आहे. एक मोठा सामना दोन्ही टीमसाठी नॉकआउटची ही लढत, डू ओर डायचा हा सामना. या सामन्यात विजेता संघ सेकंड क्वालिफायर मध्ये प्रवेश करेल आणि पराभूत क्रिकेट संघाला नक्कीच इथपर्यंतचा जो प्रवास केलाय तो थांबवावा लागेल. मुख्य व्यासपीठावरती आज मान्यवरांची मोठ्या संख्येने मांदियाळी आपण पाहतो या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. तर सर्व मान्यवरांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत जिजाऊ चषक या स्पर्धेच्या माध्यमातून. रजत गोलंदाजीसाठी यावेळी राईट आर्म राऊंड विकेट, लेफ्ट हँडर बॅटरसाठी पाहायला मिळतात. वेगवान चेंडू समोर खेळत फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रात, डीप मध्ये आले क्षेत्ररक्षक वेगात गतीने चेंडू अडवलाय आणि त्यानंतर पिकअप थ्रो देखील अंकुर सिंग पाहायला मिळतात. कमालीचं क्षेत्ररक्षण सिंगल फक्त मेल. याही चेंडूवरती वैष्णवने स्वतःचं अकाउंट ओपन केले. सिंगलने टीमची धावसंख्या 13 रन, 13 धावा धावपलकावरती. चांगले क्रिकेट. मागील ओव्हरमध्ये विकेट गमावले आणि त्यानंतर जबाबदारीचं क्रिकेट. सिंगल डबल धावा संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. रजत कुडाळकर आणि त्याच्या बरोबरीला वैष्णव जो नवीन फलंदाज दाखल झालाय त्यांच्याजवळ पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती रजत कुडाळकर, मॅन फ्रॉम मापसा. यावेळी इनसाइड आउट अपिश फटका, डीप स्वीपर कव्हरला कटचा फटका. क्षेत्ररक्षक आले, प्रयत्न जरूर केलाय परंतु प्रयत्न याही वेळी कमी ठरलाय. चेंडू डीप स्वीपर कव्हरला निघतोय चौकारासाठी. क्वालिफायर 1 मॅचीचो मॅन ऑफ द मॅच गोज टू रजत कोमरपंत काणकोणा टायटन्स. हांव मागता की रजत कोमरपंत यांनी टोकन ऑफ लव जे आसा ते हांगा स्विकारचे. सिद्धार्थ मडगांवकर एका रिक्वेस्ट की तो आपलो प्लेयर जो आसा रजत कोमरपंत एका सॉरी श्रुतेश देसाई यांचो एका रिक्वेस्ट की ताणें आपलो प्लेयर जो आसा रजत कोमरपंत एका हांगा धाडचे. हो, यावेळी फटका जर पाहिला तर मिस टायमिंग, फटका फसलाय. फलंदाज रजत कुडाळकर निराश मैदानात पाहायला मिळतो कारण विकेट इथे गमावले रजत कुडाळकर या बॅटरने. मागील चेंडूवरती चौकार कमालीचा खेचला होता डीप स्वीपर कव्हर क्षेत्राला, परंतु यावेळी मिड विकेटचं क्षेत्र जे निवडले त्या क्षेत्रात होते तैनात आशिष मेहरुल, त्यांनी टिपलाय झेल एक कमालीचा. फलंदाज रजत कुडाळकर बाद होतील. दुसरा धक्का बसतोय आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीमला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. रजतने विकेट मिळवली रजत कुडाळकर या बॅटरची. क्वालिफायर मॅचीचो मॅन ऑफ द मॅच रजत कोमरपंत. मागता की श्रुतेश 11 एज अ कॅप्टनाक रिक्वेस्ट की ताणें रजत कोमरपंताक हांगा मातशें टोकन ऑफ लव घेवपा खातीर धाडचें. रजत कोमरपंत, श्रुतेश 11. थँक्यू डिझेप, थँक्यू डिझेप. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय गोवा लाईव्ह कास्ट या युट्यूब चॅनलच्या वाहिनीवरून. अगदी सुंदर कॅमेरावर एक आपल्याला पाहायला मिळतंय विठोबा दर्शन याचं. विठ्ठल रकुमाई आणि विटेवरती उभा असणारा आपला विठुराई आणि या स्पर्धेसाठी गोवा लाईव्ह कास्ट साठी कॅमेरावरती एक चांगलं वर्क करणार आहे आमचा हा विठोबा.
ते प्रत्येक क्षण चित्रित करतोय, प्रत्येक रजत, दृश्य चित्रित करतोय या स्पर्धेत. एक मोठ्या टुर्नामेंटाक जी फर्स्ट क्वालिफायर मॅच जे टॉपर तुम्ही आशिल्ले ते टॉपर हेतूंतल्यान तो मॅन ऑफ द मॅचाचे तुका इनाम फावो जाता. आनीक आमचो एक जावय दर्शनाचो जावय राऊत हो ह्या मॅचीचे मॅन ऑफ द मॅच दिता. क्वालिफायर 1 मॅचीचो मॅन ऑफ द मॅच श्रुतेश लेवनाचो वांगडी रजत कोमरपंत. गौरेश नागवेकर यांच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना कमालीचा एक्स्ट्रा कव्हरचा एक कव्हर ड्राईव्हचा चौकार मैदानात पाहायला मिळाला रजतच्या विरोधात. कॉंग्रॅच्युलेशन रजत अँड बेस्ट ऑफ लक तुका फायनल मॅची खातीर. ओव्हर टू कॉमेंटेटर बॉक्स. थँक्यू सर. गौरेश नागवेकर यांच्या बॅटमधून चौकार घुंगरू स्ट्रायकिंग एंड वरती. चौकारने टीमची धावसंख्या 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळी समोर खेळ आहे, स्टेट डाऊन द ग्राउंड. आडवा बॅटने चेंडू डिपॉझिट केलाय समोरच्या प्लॉट मध्ये. घुंगरूच्या बाणमधून अजून एक दमदार क्रॅकिंग जिजाऊ चषकचा हा ब्रँडेड षटकार निघालाय रजतच्या विरोधात. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे हल्ले केलेत रजतच्या विरोधात. विकेट जरूर गमावल्या आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीमने, परंतु त्याचं दडपण त्याचा दबाव न घेत असताना घुंगरूच्या बाणमधून 2 चेंडूवरती 1 चौकार तर 1 जिजाऊ चषकचा हा ब्रँडेड षटकार निघालाय. टीमची धावसंख्या 27, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीट 2 ओव्हर्स. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 27 या स्कोरबोर्ड वरती. आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीमच्या डगआउट मध्ये मोठ्या संख्येने चाहते पाहायला मिळत आहेत, सपोर्टर पाहायला मिळत आहेत. त्यांचा आनंद आणि त्यांचा जल्लोष डगआउट मध्ये कुठेतरी प्रोत्साहन देणारं आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीमच्या या प्रत्येक खेळाडूसाठी. हॅलो. तिसऱ्या ओव्हर दरम्यान गोलंदाजीसाठी चंदन पाहायला मिळतात. राईट अप ओव्हर द विकेट असतील. यावेळी स्विच हिटचा फटका मिस टायमिंग झाला. एक्स्ट्रा कव्हर असे रक्षक डीप मध्ये तैनात होते. हाफ चान्स होता झेलसाठी कॅचसाठी, परंतु चेंडू जर पाहिला तर अगदी फिल्डरच्या थोडासा दूर पाहायला मिळाला जो विसावला. 1 धाव मिळाले, सिंगल टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट. जिजाऊ ओव्हर आपण पाहतो ज्यामध्ये सर्व खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, ज्यामध्ये विकेट येण्याची संभावना असते. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी चंदनने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळी संधी होती विकेट किपर केतन म्हात्रे यांना, परंतु ही संधी गमावली. संधी विकेटसाठी होती. आवाज मैदानात निर्माण झाला होता, परंतु तर पाहिलं तर जी संधी गमावली. जीवनदान प्राप्त होते बॅटर वैष्णवेला. सिंगल मेल या चेंडूवरती आणि सिंगलने टीमची धावसंख्या 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 30 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेट हा फक्त खेळ आहे, तर ती आपली भावना आहेत आणि तो जिव्हाळ्याचा खेळ आहे. आणि आज जर पाहिलं तर हे क्रीडा रसिक ज्याप्रमाणे या स्पर्धेला उपस्थिती दाखवत आहेत, हे प्रेम मिळाले या स्पर्धेसाठी. जिजाऊ चषक या स्पर्धेसाठी मिळालेले हे प्रेम आणि ही पसंती ती या सर्व खेळाडूंची. चांगला चेंडू यावेळी हलक्या हाताने ऑन साइडला फटका खेळला. मिड विकेटच्या क्षेत्रक्षक आलेत मिड विकेट वरून डीप मधून. जोपर्यंत रोखतील चेंडू 1 धाव पूर्ण होईल या चेंडूवरती आणि या एकेरी धावणे टीमची धावसंख्या देखील बदलेल धावपलकावरती 31 रन या स्कोरबोर्डवर. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय जो गोलंदाजी दरम्यान
चंदन पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी चंदन यांच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मोठा फटका पट्ट्यात आलाय, टप्प्यात आलाय आणि खेचलाय फटका. मिड विकेटच्या वरून सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी जिजाऊ चषकचा अजून एक ब्रँडेड क्रॅकिंग षटकार वैष्णवच्या बाणमधून. $37 रन स्कोरबोर्ड वरती. 37 धावा धावपलकावरती. या ओव्हर मधील हा पहिला षटकार. घुटना टेक, सिक्सर देख आणि स्थिती निर्माण केली मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल झालाय. पंचांकडे जरूर नजरा फिरल्या, थोड्याशा नजरा तर पाहिल्या तर निराशेचा देखील पाहायला मिळतात. अंतिम बॉल, लास्ट बॉल डॉट निघालाय, निर्धाव निघालाय आणि या निर्धाव चेंडूने टीमची धावसंख्या 3 ओव्हर नंतर 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीट 3 ओव्हर्स. आणि इनफिल्ड पंचांनी थर्ड अंपायर यांच्याकडे पाठवला हा निर्णय वाईड चेक करण्यासाठी. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चेंडू वाईड बॉल आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हा बाहेर पिच झालाय आणि त्याचमुळे थर्ड अंपायरने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त 1 धाव मिळेल या चेंडूवरती. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाज चंदन याचा, परंतु यावेळी थोडासा खराब चेंडू म्हणावा लागेल. कारण आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर चेंडू पिच केलाय. वाईड बॉलने अतिरिक्त धावाडे, त्या अतिरिक्त धावडे टीमची धावसंख्या 38 रन या स्कोरबोर्ड वरती, लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट बॉल असेल या तिसऱ्या ओव्हर दरम्यान. गोलंदाजासाठी चंदन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. चंदन या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीचा सुगंध दरवळीत केलाय मैदानाच्या आतमध्ये. सुगंध दिलाय फलंदाजाला. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली यावेळी थोडीशी दिशा बदलली. राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँडर बॅटरसाठी. वैष्णव स्ट्रायकिंग एंड वरती तयार होत आहेत पुढील बॉल साठी. यावेळी पिकअप फटका पुल केलाय चेंडू मिड विकेटच्या वरून. चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. स्टँड ऑन डिलिव्हर षटकार वैष्णवच्या बॅटमधून लास्ट बॉल वरती चंदनच्या विरोधात. आणि या सिक्सरने टीमची धावसंख्या 44 रन स्कोरबोर्ड वरती. 44 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्ध्या षटकांचा खेळ पहिल्या इनिंग दरम्यान समाप्त झालाय. 44 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीट 3 ओव्हर्स. येणारा 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंग दरम्यान. नॉकआउटचा सामना आहे. सामना अस्तित्वाचा देखील आहे दोन्ही संघांसाठी. कारण पराभव ज्या संघाला, ज्या टीमला मिळेल नक्कीच तो संघ या स्पर्धेतून माघार घेताना पाहायला मिळेल. डू ओर डायचा सामना. येणाऱ्या 3 षटका दरम्यान अजून किती धावा या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील हे पाहावं लागेल. आजचा महान अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. एलिमिनेटरचा सामना मैदानात रंगलाय. येणाऱ्या 3 षटकांचा सामना आणि गोलंदाजी ज्याप्रमाणे बदलाव झाला कमेंट्री बॉक्स मध्ये देखील जोडले जात आहेत संतोष मरे सर पुढील 3 ओव्हर साठी. हॅलो, धन्यवाद सुमित कासेकर. धावपलकावर धावसंख्या 45 टोटल, माफ 44. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या ओव्हरसाठी वर्णी लागते. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव अंकुर सिंग पाहतोय. मॅन फ्रॉम अयोध्या यूपी.
वरून हा खेळाडू आपण पाहतोय. तर पहिला बॉल असेल आणि पहिला बॉल पेस करेल गौरेसाठी. पहिला बॉल आक्रमण केलंय, उडवलंय चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा इथं भेटेल जिजाऊ चषक षटकार. गौरेश नागवेकर मॅन फ्रॉम पेंडेचा पेंडे एक्सप्रेस म्हणून ओळखतो या खेळाडूला आपण. तो घुंगरू आणि घुंगरूच्या बॅट मधून षटकार पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं जाईल अंकुर सिंगचं आणि या 6 धावेने टोटल धावपलकावर धावसंख्या 50 धावा. 50 धावांचा टप्पा पूर्ण होतोय. यावेळी उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू. पंच आपण पाहतायत सिद्धेश नाईक सर. हा चेंडू खेळण्या योग्य होता. तो गौरेशला थोडासा चप्पल होऊन खेळायचा प्रयत्न. वाईड यॉर्कर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द करणारा बॉल आपण पाहतोय अंकुर सिंग कडनं. कमबॅक पाहायला भेटतंय अंकुर सिंग. श्रीरामचंद्र रामाच्या जन्मभूमीतील हा खेळाडू अयोध्यावरून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. धावपलकावर धावसंख्या 50 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. महत्वपूर्ण एक हा सामना असेल दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू असा सामना. लाखाचे 12,000 करणारा सामना असेल दोन्ही टीमसाठी. हा महत्वपूर्ण एलिमिनेटरचा सामना. नॉकआउटचा सामना असेल दोन्ही टीमसाठी. जो संघ हरणार त्या संघाला टाटा बाय बाय करावा लागेल, रिटर्न तिकीट काढावं लागेल. या खोलात टाकला होता. इथं मात्र विकेट किपर केतन मात्र फंबल होतोय आणि चेंडू चाललाय डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 54 टोटल. लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. महत्वपूर्ण लढत. बरेचसे प्रेक्षक खचाखच भरलेलं मैदान आपण पाहतोय. चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक हे सुद्धा या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात तुम्ही. तुमचं पण स्वागत. ओ यावी सुंदर अप्रतिम बऱ्यातलं बरोबर बॉल. सुंदर डिलिव्हरी आपण पाहिली अंकुर सिंग कडनं. निशब्द करणारा बॉल होता गौरेशला. या बॉलवर कुठलंही उत्तर नाही गौरेशकडे, कुठलाही अंदाज पण नाही. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 54 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर अंकुर सिंग. डावकुरा शैलीचा हा गोलंदाज. ओव्हर द विकेट मारा. या बी खोलात टाकला होता. इनसाइड आउटचा फटका, जमनी लगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात फंबल होतोय. एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जाईल आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 55 धावा. धावपलकावर एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. जिजाऊ चषक 2025. नक्कीच या स्पर्धेची चर्चा आहे पूर्ण गोवा राज्यामध्ये तसंच पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. पुढे बॉल असेल अंकुर सिंग. फिल्डिंग सेट करेल. त्यानंतर सज्ज असेल. समोर असेल लेफ्ट हँडर बॅटर वैष्णव पेडणेकर. पुढील बॉल फेस करेल. यावेळी समोर फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे रजत. पहिल्या प्रयत्नात थोडा फंबल. चांगलं बॅकअप. रजतला पांघरून घालण्याचं काम केलंय क्षेत्ररक्षकाने. एकच धाव आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 56 टोटल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण लढत आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम हे ताकदवान तुल्यबळ आहेत यात शंका नाही. हा सामना अतितटीचा होईल. कणकोणा टायटन्स संघाकडे अनुभवी खेळाडू आपण पाहतायत. प्रथमेश म्हात्रे यांचं पण आगमन झालेलं आहे या टीम मध्ये. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल घडला जाईल. जिजाऊ चषकचा क्रेज आपण पाहिला तर नक्कीच कौतुक करावं लागेल या पूर्ण आयोजन कमिटीचं. या पूर्ण सर्व या कमिटीचे जे पदाधिकारी सदस्य आहेत त्यांचं पण कौतुक करावं लागेल. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं. बरेचसे खेळाडू टेनिस क्रिकेट जगतातील हे या स्पर्धेमध्ये नक्कीच सोपी गोष्ट नाही. या क्रिकेट खेळाडूंचं सुद्धा कौतुक करावं लागेल.
बरेचसे खेळाडू काल सुप्रीमो चषक घेऊन पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी 650 किलोमीटरचा प्रवास करून गोलंदाजीमध्ये बदल. साजलच्या पहिल्या बॉलवर चेंडू सीमा रेषा पार. साजल चले ससुराल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवर वैष्णव पेडणेकरच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय. थोडासा इनसाइड आउट केलाय डीप वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि इथं मात्र 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 62. 62 धावा धावफलकावर. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. साजल पुढील बॉल घेऊन सज्ज असेल. वैष्णव पेडणेकर स्ट्रायकिंग एंडला. यावेळी थोडासा बैठक फटका. समोर हा फटका केलाय जमिनी लगतचा फटका. जमिनीची मदत घेतली. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे रजत पाग. टोटल 63. लॉस ऑफ 2 विकेट. 5व्या षटकातील पुढील बॉल. गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवतोय त्यानंतर सज्ज असेल पुढील बॉल टाकण्यासाठी आणि समोर आहे कौरेश. यावेळी बॅटची बाहेरील कडा. चेंडूचा प्रवास होतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय. जोपर्यंत चेंडूची फेकी होते तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जाईल आणि एका धावेने 64 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण असेल. एलिमिनेटरचा सामना. नॉकआउट. जो संघ जिंकेल तो सेकंड क्वालिफायर मॅच खेळेल. जो संघ हारणार त्या संघाला रिटर्न तिकीट काढावे लागेल. काशा गुंडावा लागेल आणि पुढील वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. जिजाऊ चषक 2025 आपण पाहतो यावर्षी. एकच धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 65 टोटल. एका बाजूने श्रुतेश 11 टीम फायनलिस्ट झालेली आहे. यावेळी कमी गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं आणि या बॉलवर गौरेशकडे कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं केतन मात्रेने. केतन मात्रे आपण पाहतोय सध्या हे नाव चर्चेत आहे. इनफॉर्म खेळाडू बायकरमॅन केतन मात्रे साठी सुद्धा हा सामना महत्वपूर्ण आहे. यावेळी पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय आणि इथं मात्र डॉट बॉल. कमी गतीचा बॉल होता आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेन. 5वं षटक हे महत्वपूर्ण समाप्त होते आणि या 5 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या 65 धावा धावफलकावर. ओ टू डीजे. थँक्यू डीजे. सुंदर संगीत अधूनमधून आपण ऐकतोय. हॅलो. आर्या स्ट्रायकर्सचे ओनर PI राहुल नाईक ग्राउंडर असतात. आयोजन समितीच्या वतीने आणि युथ ऑफ पाणी फंड आणि किनले पणसुले बॉयज यांच्या वतीने आणि रमाकांत नाईक गावकरांच्या वतीने PI राहुल नाईकाक परबी दिता. त्याचबरोबर सिद्धार्थ मडगावकर जो ओनर जो असा काणकोणा टायटन्स वय बी ग्राउंडार असा त्याका माचे वेल्यान परबी दिता. धन्यवाद सर. जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्या सर्व संघ मालकांचं पण खूप खूप धन्यवाद. कारण या स्पर्धेत आपण आपला संघ उतरलात. बरेचसे खेळाडू वर्सेस खेळाडू आपण आणलात. आपलं पण खूप खूप धन्यवाद. या बेलोर फुल टॉस बॉल होता. इनसाइड आउट केलाय डीप स्ट्राइक कव्हरला. खिलाडी के मस्तक बाय दस्तक. चेंडू सीमारेषा पार. इथे भेटेल षटकार. बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी आणि इथं मात्र काम केलेलं आहे वैष्णव पेडणेकरने आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 71 धावा. जे बाउंड्री लाईनच्या जवळ बसले त्यांनी थोडं उठायचंय. जे दुर्गार बसले ते दुरीकार प्लीज.
ओ माय गॉड, काय फटका! घुटना टेक, तमाशा देख, आली लहर आणि केला कहर. वैष्णव पेडणेकरच्या बॅट मधून खणखणीत षटकार. बॅटच्या मधोमध बॉल होता, बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि या बॉलला पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. वैष्णव पेडणेकर ऑन द फायर. उजो आणि या 6 धावेने धोपलकवर धावसंख्या टोटल 77. 77 धावा धोपलकवर. काय सामना रंगतोय. बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आणि बरेचसे प्रेक्षक लाईव्ह जोडले या स्पर्धेसाठी. आणि जे लाईव्ह घर बसल्या जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं पण सहर्ष स्वागत, वेलकम करूया या स्पर्धेदरम्यान. गोवा लाईव्ह कास्ट आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. काणकोण तालुक्याची एक नामनेची पुढे बॉल रजत. यावेळी बॅकफुट पंच पाहायला भेटतोय. बॅटची बाहेरील कडा आउटसाइड चेडूचा प्रवास होतोय. दरम्यान क्षेत्रामध्ये ओढ एफर्ट, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जाईल, कारण क्रिकेट खेळामध्ये क्षेत्ररक्षकाची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण असते. क्रिकेट या खेळामध्ये कधी कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो, पण क्षेत्ररक्षकाची भूमिका सुद्धा फार महत्वाची असते. अप्रतिम एफर्ट. 79 टोटल. यावे ऑन साइडला पटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये खेळलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. आपण पाहतोय प्रथमेश म्हात्रे आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज वैष्णव पेडणेकरचा संपला खेळ. विकेट क्रमांक 3. धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. 79 लॉस ऑफ 3 विकेट. मोठा धक्का बसतोय. प्राइज विकेट. सेट बॅटरला बाद करतोय रजत पागी. रजतला माहित आहे कच्चे दुबे वैष्णव पेडणेकरचे, कारण हे दोन्ही खेळाडू एका टीम मध्ये खेळत आहेत. आपल्या गावासाठी आज प्रतिस्पर्धक म्हणून विरोधात म्हणून पाहायला भेटत आहेत. हँड फायटर्स संघाकडनं बऱ्याच वेळा खेळताना पाहिलं रजतला आणि वैष्णवला, पण आज प्रतिस्पर्धक म्हणून न्यू बॅटर मैदानात दर्शन बांदेकर. मॅन फ्रॉम मालवण देवबागचा हा गुणवान खेळाडू. ओ लॉर्ड फुल टॉस, उडाया गया, टाटा बाय बाय गुड बाय. ताकद, एलिव्हेशन सर्व काही भेटायला भेटलं, पाहायला भेटलं. काय फटका सजवला, आल्या आल्या इरादे स्पष्ट केले दर्शन बांदेकरने. आक्रमक धाशाचा खेळाडू आहे. कोकणचा कोहिनूर दर्शन बांदेकर. तळ कोकणातील हा खेळाडू एकमेव खेळाडू जिजाऊ चषक मध्ये खेळतोय. दर्शन बांदेकर नक्कीच नाव चर्चेत आहे या खेळाडूचं. हल्ली सुप्रीमो चषक, त्याचबरोबर रतनबुवा पाटील चषक खेळलेला हा खेळाडू. सर्वात मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील. यावेळी दर्शनने पूर्ण दर्शन दिलंय 6 धावांचं. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आणि बॉलला पाठवलंय समोरच्या प्लॉट मध्ये. दर्शन बांदेकरच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. रजत पागी विरोधात आक्रमण आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 91. दर्शन बांदेकर ज्याने 12 वेळा 5 बॉलवर 5 सिक्सर मारल्या, पण 6व्या चेंडूवरती तो बॉलरला सन्मान देतोय. अशा प्रकारे त्याचा 12 वेळा हा विक्रम आपण पाहिला. नक्कीच कौतुक करावं लागेल या बॅटरचं. आणि धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 91. 91 टोटल आणि 92 धावांचं टार्गेट असेल काणकोणा टायटन्स संघाला. टार्गेट 92. आपण वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. तर मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा जिजाऊ चषक 2025. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पहिल्या 3 षटकांसाठी आवाज ऐकूया. मनोरंजन का बादशाह प्रवीण देसाई आपल्यासोबत जोडले जातील.
थँक्यू. एक कॉन्सुलेम ब्रदर्स स्पोर्ट क्लब कल्चर क्लब काणकोणा गोवा यांचो एक टुर्नामेंट आसा आणि ह्यो टुर्नामेंट जातलो 8, 9, 10, 11 मे या रोजी हा टुर्नामेंट आहे. आणि या टुर्नामेंटात तुमका जर सहभागी व्हायचं असेल तर आपण नोंद करायची आहे. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे फर्स्ट प्राइज 1,11,011, सेकंड प्राइज 55,555 आणि काही वैयक्तिक बक्षिसं पण या स्पर्धेमध्ये आहे. 8, 9, 10, 11 आणि ग्राउंड असा नगरसे काणकोण लेवल ही टुर्नामेंट असा आणि तुमका 2 प्लेयर गोयचे ओव्हरसीज खेळाडू घेवपा मेळटले. हॅलो, धन्यवाद संतोष मरे सर. आजचा महान अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्व आमचे मान्यवर या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. त्याचबरोबर हे क्रीडा रसिक देखील ज्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेला अजून 4 चांद लागत आहेत. जिजाऊ चषक 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा सोहळा या काणकोण नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेची आतुरता संपूर्ण भारताला असते, कारण भारतातील विविध भागातील विविध राज्यातील खेळाडू या स्पर्धेसाठी अगदी आवडीने खेळण्यासाठी येताना पाहायला मिळतात. कारण भारतातील टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमो चषक देखील सध्या सुरू आहे. त्याचे देखील त्या स्पर्धेबरोबरच जिजाऊ चषक ही क्रिकेट स्पर्धा देखील हे भारतातील टेनिस क्रिकेटचे सितारे खेळण्यासाठी येतात. त्यामुळे जिजाऊ चषकचा क्रेज आणि जिजाऊ चषकचं जे प्रेम मिळालंय या सर्व खेळाडूंना, त्या प्रेमाने पुन्हा एकदा या मैदानात आणि या क्रीडांगणावरती आणि या स्पर्धेसाठी उडावून आणलंय या सर्व टेनिस क्रिकेट जगतातील सर्व तारे सिताऱ्यांना. सुमित, या स्पर्धेमध्ये सांगायचं झालं तर बरेचसे खेळाडू मला पण भेटले. या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना खेळायला आवडतं आणि या आयोजकांचं पण त्यांनी खूप खूप धन्यवाद व्यक्त केलं. बरेचसे खेळाडू भेटले मला. सुंदर असं आयोजन नियोजन, काय बोलशील त्याबद्दल? भारतातील टेनिस क्रिकेटची आणखी एक मोठी स्पर्धा बनली आहे जिजाऊ चषक ही क्रिकेट स्पर्धा. येत्या पुढील वर्षापासून नक्कीच या स्पर्धेचे वेध लागतील प्रत्येक भारतातील टेनिस क्रिकेट सिताऱ्याला. कारण सुप्रीमो चषक स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर आणि या स्पर्धेत आता जिजाऊ चषक ही क्रिकेट स्पर्धा देखील येताना पाहायला मिळेल. आणि ओपनिंग पेअर सुमित पाहिली तर प्रथमेश म्हात्रे आणि केतन म्हात्रे याच मैदानावरती त्यांचा विक्रम आहे. 105 धावा त्यांनी नॉट आउट चेस केलेल्या आहेत. काय बोलशील त्या खेळीबद्दल? तो सामना पण आठवणार लोकांना. नक्कीच या मैदानावरती जर पाहिलं तर धावांचा पाऊस पडतोय आणि धावा बनल्या जातात, धावा रोखल्या देखील जात आहेत. परंतु भूतकाळात केलेल्या कामगिरीचं पुन्हा एकदा तुम्हाला पुनरावृत्ती वर्तमान काळात करावी लागेल. आज मोठी संधी या मैदानावरती आहे काणकोण टायटन्स क्रिकेट टीमला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी. कारण नॉकआउटचा हा सामना सलामीची जोडी महाराष्ट्राचा बायकर मॅन बाईक सम्राट केतन म्हात्रे नॉस्ट्राकी एनला प्रथमेश म्हात्रे गोलंदाजीसाठी गोवा राज्यातील सीताराम घुंगरू गौरेश नागवेकर पेन्नेम एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पहिलाच चेंडू पहिलाच बॉल असेल राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लॉग सीटचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर गेला. चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती एक कलात्मक स्लॉग सीटचा चौकार केतन म्हात्रेच्या बॅट मधून निघताना पाहायला मिळतोय गौरेश नागवेकरच्या विरोधात. आणि सुमित, मी म्हणेन केतन म्हात्रे काल सुप्रीमो खेळला आणि पुन्हा एकदा आज गोवा राज्यामध्ये. सोपी गोष्ट नाही मित्रांनो, खूप मेहनत घेतात हे खेळाडू. आज 650-700 किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा एकदा जिजाऊ चषकासाठी केतन म्हात्रे, काय बोलशील? केतन म्हात्रे त्याने सांगितले की जिजाऊ चषक खेळण्यासाठी मी उत्सुक असतो नेहमीच दरवर्षी आणि या स्पर्धेची देखील ते वाट पाहत असतात. अगदी आवडीने या स्पर्धेला दाखल होताना पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा या वर्षी देखील त्याचा एक चांगला खेळ पाहायला मिळतो. यावेळी चांगला चेंडू वेगात गतीने टाकलाय. बॅट पॅड मध्ये चेंडू पाहायला मिळाला. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता केतन म्हात्रे यांचा, परंतु यावेळी चेंडू जर पाहिला तर स्लिप पॉइंटला जोपर्यंत रोखण्यात आलाय सिंगल धाव बनली या चेंडूवरती आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 5 रन विदाउट लॉस 5 धावा धावफलकावरती.
92 रनच्या टार्गेटचा पाठलाग कानकोण टायटन्स क्रिकेट टीमसाठी पहिल्या इनिंग दरम्यान ज्याप्रमाणे फटकेबाजी पाहायला मिळाली. गौरेश नागवेकर सुरुवातीला रजत कुडाळकर याच्याकडून चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी आणि त्यानंतर जर पाहिलं तर गौरेश नागवेकर वैष्णव याची आक्रमक फलंदाजी, विस्फोटक फटकेबाजी आणि दर्शन बांदेकरचे मोठे 2 फटके. यावेळी स्लॉक सीट बैठक फटका, चेंडू मिड विकेटला केलाय डिपॉझिट, पाठवलाय सीमारेषा पार, आलाय प्रथमेश मात्रे याच्या बॅट मधून. या स्पर्धेतील हा पहिला दमदार जिजाऊ चषकचा ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. कमालीचा फटका, काय फटका खेळलाय फलंदाज प्रथमेश मात्रेने. या वर्षातील पहिला चेंडू या स्पर्धेतील खेळत होता आणि ज्याप्रमाणे त्याने सुरुवात केली स्वतःच्या इनिंगची. बरोबर सुमित, रायगड टेनिस क्रिकेटसाठी भरपूर हे खेळाडू दोन्ही खेळलेले आहेत, बराचसा अनुभव आहे दोन्ही खेळाडूंना. 11 रन स्कोर बोर्ड वरती, 11 धावा धावपलकावरती बनल्यात. स्ट्राइकिंग एंड वरती प्रथमेश. यावेळी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत, विकेट येण्याची संधी आणि संधी ती घेतली आहे. आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीमने झेल पकडलाय. फलंदाज प्रथमेश मात्रे एक षटकार जरूर खेचलाय परंतु त्यानंतर पुनरागमन, कमबॅक गोलंदाज सुमित घुंगरूचं पण कौतुक करावं. सुमित, काय प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन त्याचं आपण पाहिलं, चांगलं योगदान पाहिलं आणि हे नाव सुद्धा आज गोवा राज्यापुरती नाही आहे घुंगरूचं, हे राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हे नाव गाजतं गौरेश नागवेकरचं. काय बोलशील? गौरेश नागवेकर हा एकमेव खेळाडू सुप्रीमो चषक भारतमध्ये टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप तो पण घेऊन आलेला आहे. आपली ओळख बनवायची असेल तर आपल्या कर्तृत्वाने, आपल्या मेहनतीने आणि आपल्या जिद्दीने ती बनवायची असते आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम, ते कष्ट गौरेश नागवेकरने अगदी गोवा राज्यातील पंचायत लेवलच्या क्रिकेट स्पर्धा, त्यानंतर प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धा, खुल्या वर्गातील क्रिकेट स्पर्धा खेळत असताना चालू केलेला हा प्रवास आज जर पाहिला तर महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडू या पदावरती तो जाऊन पोहोचलाय. सुप्रीमो सारख्या टेनिस क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये त्याचा पदार्पण, त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धा जी या भारतातील टेनिस क्रिकेटचा आणखी एक दुसरा वर्ल्ड कप, या मोठ्या स्पर्धेदरम्यान खेळण्याची जे स्वप्न प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडूचं असतं ते गौरेश नागवेकरने देखील पूर्ण केलंय. परंतु त्यासाठी घेतलेली ती मेहनत आणि ते कष्ट देखील पाहावे लागतील. बरोबर बरोबर सुमित, कारण मेहनत ही विकत घेता येत नाही. मेहनत करण्यासाठी खूप संघर्ष आणि खूप योगदान, कष्ट करावं लागतं तुम्हाला. 11 धावा धावपलकावरती बनलात, एक गडी बाद झाल्या. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अंकुर सिंग, टेनिस जगतातील आणखी एक मोठं डाव ज्याने भारतीय टेनिस क्रिकेटचं कर्णधार पद देखील भूषवलंय. भारतीय टेनिस क्रिकेट साठी कर्णधार पदी देखील कित्येक वेळा पाहायला मिळेल. अंकुर सिंग स्ट्राइकिंग एंडला, लोअर फुल टॉस, चेंडू अनोखा फटका, स्लॉक सीटचा फटका, चेंडू हवेत बॅकवर्ड स्पेल लेगच्या क्षेत्रात. चेंडू जर पाहिला तर नो मॅन्स लँड मध्ये विसावलाय आणि जोपर्यंत फेक करण्यात आले 2 धावा निघतात या चेंडूवरती. लोअर फुल टॉस चेंडू होता, मिस टायमिंग फटका, परंतु 2 धावेने स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली. खातं उघडलंय फलंदाज अंकुर सिंग याने. 2 धावेने टीमची धावसंख्या 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. घुंगरू गोलंदाजीसाठी गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू वलंकित नाव आपण पाहतो आणि जर पाहिलं तर स्ट्राइकिंग एंड वरती अंकुर सिंग यांच्या विरोधात विकेट मिळवण्याच्या प्रतिशोधात गौरेश नागवेकर राईट अप ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार होतात. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला, स्लॉक सीट करण्याचा प्रयत्न. यावेळी जर पाहिलं तर चेंडू थोड्याशा धीम्या गतीने टाकलाय, फिंगर रोल केले, अंतिम चेंडू निर्धाव निघतोय. लास्ट बॉल जर पाहिलं तर डॉट निघालाय आणि या डॉट बॉलने टीमची धावसंख्या 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीट 1 ओव्हर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावरती बनल्यात. 92 रनच्या टार्गेटचा पाठलाग, अगदी डोंगरा एवढी धावसंख्या पाहायला मिळते या धावपलकावरती, परंतु प्रयत्न करावे लागतील. कारण असं नेहमीच म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर. आपल्याकडे प्रयत्न आहेत जे आपल्याला सफल करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी. सुमित, हा सामना, ही मॅच अति तटीची होईल यात शंका नाही, कारण दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम ताकदवान आहे आणि दोन्ही टीमसाठी हा सामना 50-50% आहे. मी म्हणेन दोन्ही टीमसाठी सामना जिवंत आहे. दर्शन बांदेकर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, टीमकडनं दुसरं षटक. बेस्ट वर्सेस बेस्ट. सुमित, काय बोलशील? केतन मात्रे असा खेळाडू आहे, आक्रमक धाशाचा खेळाडू आहे आणि टेनिस क्रिकेटचा एक मोठा सितारा आहे. काय बोलशील? या महाराष्ट्रातील बाईक सम्राट आणि त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोहिनूर हिरा, देवबाग गावाला पडलेलं हे गोड स्वप्न ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये साकार केले. जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका मालवण,
गाव देवबाग आणि या देवबाग गावचा सुपरस्टार गोलंदाजीसाठी या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय दर्शन बांदेकर आणि त्याच्या समोर केतन म्हात्रे. हे बॅटल देखील एक चांगल्या रंगताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. वेगवान गोलंदाजीसाठी दर्शन बांदेकर याची ओळख आणि ते गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. एक मोठा सामना मैदानात रंगलाय. पहिलाच बॉल वेगात गतीने वेगावरती बीट केले. पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्यात. वाईट साठी मागणी होती परंतु चेंडू पडल्यानंतर ज्याप्रमाणे स्विंग झालाय थोडासा आत देखील निघालाय. विकेट किपर रजत कुडाळकर यांच्याजवळ स्थिरावला चेंडू. डॉट चेंडूने सुरुवात झाली या दुसऱ्या ओव्हर दरम्यान. यावेळी वाईडवरकडचा प्रयत्न वेगवान चेंडू पाहायला मिळाला परंतु थोडीशी दिशा खराब देखील पाहायला मिळते कारण वाईटचा इशारा आला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वाईडवरकडचा प्रयत्न होता दर्शन बांदेकर याचा परंतु इथे अतिरिक्त धावा खर्च करतोय आणि अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्या 40 रन 14 धावा धावपलकावरती. केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती. केतन म्हात्रे यांना या मोठ्या सामन्यात आज एक चांगला खेळ करावा लागेल आपल्या टीमसाठी. या स्पर्धेतील एक अर्धशतक देखील त्यांचं पाहायला मिळतंय. चांगला चेंडू अजून एक परफेक्ट यॉर्कर. गोळीच्या वेगाने टाकलेला चेंडू. फलंदाज केतन म्हात्रे यांना देखील चारही मुंड्या चित करणारा हा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल अजून एक या स्कोरबोर्ड वरती. बॅटल चांगल्या रंगेल मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून पाहायला मिळतात. केतन म्हात्रे विपक्ष दर्शन बांदेकर. 40 रन स्कोरबोर्ड वरती. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी बॅटची बाहेरील कडा फ्लाइंग स्लिपला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडू रोखणं खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी दर्शन बांदेकर कडून पाहायला मिळते त्याला साथ मिळणं हे अति महत्वाचं असेल क्षेत्ररक्षकाकडून. फक्त गोलंदाज किंवा फलंदाज आपल्याला विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यासाठी क्षेत्ररक्षकाला देखील मेहनत घ्यावी लागेल. काही सामने क्षेत्ररक्षक देखील आपल्या संघाला विजय करून देत असणार आहे. त्यामुळे क्रिकेटमधील एक मोठा भाग म्हणजे क्षेत्ररक्षक देखील. एक मोठा दुवा म्हणजे क्षेत्ररक्षक देखील. सिंगल स्ट्राइकिंग एंड वरती अंकुर सिंग. बॅटची बाहेरील कडा. याही वेळी चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात वेगात गतीने चाललाय. वैष्णवचा अथक प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी. रोखलाय चेंडू परंतु 2 धावा निघताना पाहायला मिळतात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 17 रन 17 धावा धावपलकावर. धावांसाठी हा संघर्ष. धावांसाठी प्रयत्न मैदानात केले जात आहेत. व्हाईटचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये परंतु इनफिल्ड पंचांनी रेफर केलंय. तुमच्या तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायर कडे. आता नक्कीच पाहिलं जाईल की चेंडू वाईट आहे की फेअर डिलिव्हरी. परंतु चांगले गोलंदाजी या ओव्हर मध्ये होताना पाहायला मिळते दर्शन बांदेकर यांच्याकडून. आणि तिसऱ्या पंचाने देखील व्हाईट बॉल घोषित केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खूपच बाहेर होत आहे आणि त्यावरती जर पाहिलं तर व्हाईट बॉल आणि त्या अतिरिक्त धावने टीमची धावसंख्या 18 रन 18 धावा धावपलकावरती. 92 रनच्या टार्गेटचा पाठलाग. अंकुर सिंग स्ट्रायकिंग एंड वरती तयार होत आहेत पुढील बॉल साठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अल्टी पल्टीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या फटक्यासाठी टेनिस क्रिकेट मध्ये नेहमीच म्हटलं गेलं लागला तो अबाद नाही तो बर्बाद. आणि यावेळी जर पाहिलं तर हा अल्टी पल्टीचा फटका कशामुळे खेळला तर तो दबाव निर्माण झालाय. गोलंदाज दर्शन बांदेकर यांनी दबाव निर्माण केलाय. यावेळी फटका मिस टायमिंग परंतु पॉइंटच्या क्षेत्रात खेळा. डीप बॅकवर्ड पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. त्यांना जोपर्यंत चेंडू रोखतील फेक करतील सिंगल फक्त मिळाल्या चेंडूवरती. आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 19 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीट 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा बनल्या त्या धावपलकावरती. दर्शन बांदेकर यांचं देखील भेदक षटक. 6 धावा खर्च करण्यात आल्यात ज्यामध्ये जर पाहिलं तर विकेटचं खातं खाली राहिलंय परंतु कमालीची गोलंदाजी भेदकता आणि दाहकता गोलंदाजीतील काय असते हे दाखवले गोलंदाज दर्शन बांदेकर यांनी. मोठा सामना मैदानात रंगलाय. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. कानकोण टायटन विपक्ष आर्या स्ट्रायकर या 2 टीम दरम्यान अस्तित्वाची लढाई. ही लढाई पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी हा संघर्ष मैदानात चालू आहे या दोन्ही संघांदरम्यान.
आणि मोठा सामना ज्यावेळी मैदानात चालू झाला त्याचबरोबर YouTube वरती देखील प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी. आतापर्यंत जर पाहिलं तर लाईव्ह प्रेक्षक 1200 प्रेक्षक हे जोडले जातात या स्पर्धेसाठी. मोठ्या संख्येने घर बसल्यात या स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व लाडके प्रेक्षक. आणि तो जर पाहिला तर प्रेक्षकांचा टप्पा अजून वाढला जातोय. या स्पर्धेला प्रेम मिळते प्रेक्षकांचं. YouTube वरती देखील मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती या स्पर्धेला पाहण्यासाठी, या सर्व ताऱ्या सिताऱ्यांना पाहण्यासाठी या टेनिस क्रिकेट टीम आणि त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. जिजाऊ चषक या स्पर्धेदरम्यान आजचा महाअंतिम दिवस, एलिमिनेटरचा महत्वपूर्ण नॉकआउटचा हा सामना रंगलाय. 92 रनच्या टार्गेटचा पाठलाग सेकंड इनिंगचा दुसऱ्या डावाचा खेळ मैदानात चालू असताना धौपलकावरती आतापर्यंत 19 रन 19 धावा, एक गडी बाद. तिसऱ्या ओव्हर दरम्यान गोलंदाजीसाठी जिजाऊ ओव्हर दरम्यान आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीम कडून अथर्व हा गोलंदाज पाहायला मिळतो. कानकोण नगरीतील युवा गोलंदाज आहे. येणाऱ्या काळात नक्कीच टेनिस क्रिकेटचा सितारा देखील बनेल. परंतु जो प्लॅटफॉर्म मिळालाय या स्पर्धेच्या माध्यमातून अथर्व याला प्रभावित केलंय पूर्णपणे. या पूर्ण स्पर्धेत अथर्व याने देखील आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीम कडून स्ट्रायकिंग एंड वरती अंकुर सिंग पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करतील या तिसऱ्या ओव्हर दरम्यान. राईट ऑफ ओव्हर द विकेट अथर्व. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग फटका. संधी असेल विकेट साठी, प्रयत्न मैदानात चालू होते. एक फट मैदानात केलाय झेल साठी रजत कुडाळकर याने स्क्वेअर लेग पर्यंत अंतर कापलं झेल साठी. परंतु अखेरच्या षटकात चेंडू नो मॅन्स लँड मध्ये सिंगल या चेंडूवरती आणि या सिंगल टीमची धावसंख्या 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट. मेहनत करावी लागेल. यशाचं परिसूत्र देखील हेच आहे, मेहनत, कष्ट आणि तुमची जिद्द. क्रिकेटचं मैदान हे संघर्षाचं मैदान आणि या संघर्षाच्या मैदानावरती ज्यावेळी उतरलं जातं त्यावेळी तुमची मेहनत हीच पाहिली जाते. 92 रनच्या टार्गेटचा पाठलाग, 20 रन स्कोरबोर्ड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती केतन म्हात्रे. यावेळी हुक केलाय, फटका खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. प्राइस विकेट, केतन म्हात्रेची विकेट मिळाली. अथर्व या गोलंदाजाला मोठा धक्का कानकोण टायटन्स क्रिकेट टीमला देखील बसतोय. ज्याप्रमाणे फटका खेळलाय, टायमिंग कमालीचं जुळ होतं परंतु अंतर कापू शकला नाही हा फटका. आणि त्यावरती जर पाहिलं तर थोडेसे सरप्राईज देखील पाहायला मिळतात. केतन म्हात्रे प्राइस गोल्डन विकेट आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीम साठी कमबॅक करणारी ही विकेट आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीमला. टीमची धावसंख्या 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट स्कोरबोर्ड वरती. अथर्वने मोठी विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती आशिष मेहरुल. वाईट वेळेत स्वतःला सावरलं की प्रभावी व्यक्तिमत्व उभारलं जातं. फक्त धाव घेऊन जिंकता येत नाही, एक एक चालीने यश साकारलं जातं. आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अथर्व कमाल करतो. यावेळी अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू गोलंदाज अथर्व याचा. आणि ज्यावेळी यश मिळालं केतन म्हात्रे याचं त्यावेळी तो जल्लोष, सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये, कारण त्या विकेटचं महत्व माहित आहे आर्या स्ट्रायकर क्रिकेट टीमला. केतन म्हात्रे माघारी परतल्यानंतर आशिष मेहरुल स्ट्रायकिंग एंड वरती विकेट आणि त्यानंतर दबाव निर्माण केलाय. लोअर फुल टॉस चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळा, कव्हर ड्राईव्हचा फटका, सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सूरज गावडे स्क्रीनवरती पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला तैनात, सिंगल मिळेल या चेंडूवरती. आणि या सिंगल टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पुढील बॉल साठी स्ट्रायकिंग एंड वरती अंकुर सिंग. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने स्लाइस केला, दिशा दाखवली, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळला. जिजाऊ षटक आणि त्याचमुळे सर्व क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डीप मध्ये तैनात
उट्या फटक्यांचे प्रयत्न थोडेसे थांबवलेत मैदानाच्या आतमध्ये, कारण विकेट या षटकात मिळवले गोलंदाज अथर्व याने आणि तो दबाव आणण्याचा प्रयत्न सिंगलने. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 22, लॉस ऑफ 2 विकेट. डेरसन फिगर स्कोरबोर्ड वरती 2 फॉर 2, 22 धावा 2 गडी बाद. आशिष मेहरुल स्ट्राइकिंग एंड वरती प्रयत्न आज करावे लागतील. यावेळी शॉर्ट चेंडू, बॅटची कडा लागली. चेंडू जर पाहिला तर अगदी शरीरावरती आदळणाऱ्या चेहऱ्यावरती येणारा हा चेंडू. चांगली गोलंदाजी, कमालीचं हे षटक गोलंदाज अथर्व यांचं जे समाप्त होते. टीमची धावसंख्या 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीट 3 ओव्हर्स. 92 रनच्या टार्गेटचा पाठलाग. येणारे 3 षटक पल्ला अजून खूप दूरचा गाठायचा आहे आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आशिष मेहरुल आणि त्यांच्या बरोबरीला अंकुर सिंग, टेनिस क्रिकेटचे हे सितारे. नक्कीच आज चांगला खेळ करावा लागेल कानकोण टायटन्स क्रिकेट टीमसाठी. येणाऱ्या 3 ओव्हर दरम्यान नक्कीच जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही विजयासाठी करायचे आहेत 69 रन 18 बॉल मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये सगळ्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील प्रवीण देसाई सर. धन्यवाद सुमित। और इस मुकाबले के निश्चित रूप से देखा जाए पहाड़ जैसा स्कोर बनाया जरूर गया है, लेकिन अपना दमखम यहां दिखाना पड़ेगा। सभी श्रोताओं को प्रवीण का प्यार भरा नमस्कार। मड़गांव बहुत दूर है, लेकिन आपको करमलघाट चढ़ना पड़ेगा। अंतिम 18 गेंदों में 69 रनों की आवश्यकता और चौथी ओवर लेकर आए हैं दिलीश आई है। कमेंटेटर बॉक्स एंड से गेंदबाजी करेंगे। नहीं सितारे हम जिस तरीके से सुमित ने कहा जरूर गया है, और सितारे को यहां चमकने की आवश्यकता हालांकि जरूर है। आपको सब कुछ दांव पे लगाना पड़ेगा, मंजिल काफी दूर। इस बीच आशीष थोड़ा समय लेने की कोशिश यहां होती जरूर हुई। समर्थकों में उत्साह, और इस बीच आड़े बल्ले से खेला जरूर, लेकिन खिलाड़ी वहां मौजूद। लेकिन एक एक रन आपके लिए जीत नहीं, हार का अंतर सिर्फ कम कर सकते। आपके लिए बड़े शॉट खेलने की आवश्यकता, क्योंकि तुम तो ठहरे खिलाड़ी, साथ तुमको निभाना पड़ेगा। दिलीश अच्छी गेंदबाजी, पहली गेंद अच्छी गेंद। इस बार अंकुर सिंह, सिंह इज किंग बनना पड़ेगा। इस बीच लेकिन इस बार गेंद डाली जरूर, जोरदार अपील, लेकिन वाइड का इशारा अंपायर का। मनोवैज्ञानिक दबाव निश्चित रूप से अंपायर पर डालने की कोशिश यहां होती हुई अंपायर के दृष्टिकोण से अगर देखा जाए, और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर धीरे से बढ़ता हुआ 25 रन बने हैं। मंजिल अभी भी काफी दूर जरूर है। बड़ी शॉट के लिए आपको जाने की आवश्यकता। दिलीश फिर एक बार तैयार, अगली गेंद अंकुर सिंह के लिए। सब कुछ दांव पे लगाना पड़ेगा, ताकि जो टीम हारेगी उनको 1 साल इंतजार करना पड़ेगा। जिजाऊ चचक। इस बीच अगली गेंद, इस बार शॉट को खेला गया है, लेकिन गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन के लिए। लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर गेंद, खिलाड़ी हालांकि मौजूद जरूर था, और बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ जिजाऊ चचक चौका, और रनों को ऊपर लेके जाने का मौका यहां बनता हुआ दिख जरूर रहा है। और इस चौके की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 29 रन बनी है। चौथी ओवर प्रगति पर चलती हुई दिलीश अच्छी गेंदबाजी के लिए जाने जरूर जाते हैं। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करने की सोच, विचारधारा यहां बहती हुई।
कोशिश, हालांकि संघर्ष यहां देखने को जरूर मिल रहा है, संघर्ष कर जरूर रहे हैं, लेकिन ये मुकाबला जीतने के लिए 92 रनों की आवश्यकता। और इस बार जड़ में डाली हुई गेंद, अच्छी गेंद, सही लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी होती हुई दिलेश द्वारा। मनोवैज्ञानिक दबाव इस बार बल्लेबाज पर पड़ता हुआ। अच्छी नथी तुली गेंदबाजी, पूरी तरह से बल्लेबाजों को बांध के रखा गया है। और इस बार गलती कर बैठे, गति प्रदान करने की नादानी में निश्चित रूप से ऑफसाइड से काफी बाहर, वाइड का इशारा अंपायर का। और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन बनी है। गति प्रदान करने की कोशिश यहां होती हुई 62 रनों की अभी भी आवश्यकता। लेकिन इस बार गिफ्ट के रूप में रन यहां बहाल कर रहे हैं दिलेश, गति प्रदान करने की कोशिश होती हुई। हालांकि प्रवीण की इंटरनल मेमोरी से गति की अगर बात की जाए तो निश्चित रूप से 95 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से छोड़ जरूर रही है, लेकिन इस बार अंकुर सिंह बल्ला चेंज करना जरूर जा रही है। आशीष मेहरोल और अंकुर सिंह की जोड़ी यहां अपनी टीम के लिए कितना दबदबा रखेंगी, लेकिन फिलहाल दिलेश फिर एक बार तैयार। अगली गेंद अंकुर सिंह के लिए, लेकिन इस बार लालच, मौका और इसके साथ बड़ा विकेट। लालच यहां डाली गई दिलेश द्वारा और लालच भरी गेंद आपको बुलाती है, मगर जाने का नहीं, आप चल पड़े और बड़ी विकेट यहां गंवा चुके हैं अंकुर सिंह के रूप में। अंकुर सिंह आउट होने के बाद नए बल्लेबाज रजत मैदान में उतर चुके हैं। मंजिल अभी भी काफी दूर, सफलता मिलने के बाद गेंदबाज पर मनो, हालांकि निश्चित रूप से मनो ऊंचा होता हुआ दिलेश द्वारा बड़ी विकेट। लेकिन यहां बड़ा शॉट रजत के बल्ले से निकलता हुआ, काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद 6 रनों के लिए। और रुके ना तो झुके ना तो, अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 36 रन बने हैं, माफ कीजिएगा 37 रन बने हैं। अच्छा शॉट, अच्छा संपर्क रजत द्वारा। शक्ति का प्रयोग यहां दिखाना पड़ेगा, लेकिन हर खिलाड़ी कहता होगा हम तुम्हें हराएंगे और जरूर हराएंगे, वो बल्ला भी हमारा होगा और वो वक्त भी हमारा होगा। लेकिन जुगलबंदी यहां होती हुई, लेकिन फिलहाल दिलेश की अगली गेंद और रजत के लिए। और यहां हड़बड़ाहट, मौका और एक विकेट। एक छक्का हालांकि निश्चित रूप से लगाया जरूर गया था रजत द्वारा, और एक सफलता यहां मिलती हुई दिलेश को। मनोबल यहां ऊंचा होता हुआ, लेकिन फिलहाल 4 ओवर समाप्त होने के बाद
37 रन बने हैं। कानकोन टाइटन का स्कोर। अभी भी मंजिल काफी दूर। अंतिम 12 गेंदों में 55 रनों की आवश्यकता। नई बल्लेबाज चंदन, लेकिन फिलहाल नॉट सेकंड पर रहेंगे। अतारो कानकोन की राजधानी चौड़ियन से गेंदबाजी करेंगी और इस बार शॉट को खेला है 6 रनों के लिए। आखिरकार अच्छा संपर्क यहां होता हुआ अंतिम क्षणों में। आशीष मेहरोल, अभी भी उनके पास दमखम। तुम तो ठहरे खिलाड़ी, साथ तुमको निभाने की आवश्यकता, लेकिन 49 रनों की अभी भी आवश्यकता। कानकोन टाइटन को एक मुकाबला जीतने के लिए। अतारो फिर एक बात तैयार, अगली गेंद। लेकिन इस बार हड़बड़ाहट में शॉट, खिलाड़ी मौजूद और इस बार गलती कर बैठे। एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी को तैनात किया गया था। बड़ी विकेट आशीष मेहरोल और इस बार दुविधा में फंसी हुई टीम। मंजिल अभी भी काफी दूर। 49 रनों की अभी भी आवश्यकता कानकोन टाइटन को यह मुकाबला जीतने के लिए अंतिम 10 गेंदों में। तो आप अंदाजा लगा सकते, बड़े शॉट के लिए आपको जाना पड़ेगा। नए बल्लेबाज ओमकार मैदान में उतर चुके हैं और इस जोड़ी को इतिहास बनाने का मौका। अतारो कि अगली गेंद का सामना करेंगे नए बल्लेबाज ओमकार, लेकिन आते आते बल्ला चलाया, स्ट्रेट ड्राइव खेला जरूर और खिलाड़ी वहां मौजूद, उनके झोली में जाकर गेंद गिरती हुई और एक विकेट। और ऐसी बल्लेबाजी करने की आवश्यकता, शक्ति थोड़ी सी यहां कम पड़ती हुई, लेकिन कहना पड़ेगा काश उन्होंने डाबर च्यवनप्राश खाया होता तो निश्चित रूप से गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जा सकती थी। ओमकार आउट होने के बाद नए बल्लेबाज साइजल मैदान में उतर चुके हैं। बड़ी शॉट के लिए जा जरूर चुके थे ओमकार। अतारो फिर एक बार तैयार। 6 खिलाड़ी अब तक आउट हो चुके हैं और इस बार मौका बना हुआ दिख जरूर रहा था, लेकिन कोशिश अच्छी, अपने शरीर को पूरी तरह से दांव पे लगाया जरूर, लेकिन तब तक 1 रन लेने का मौका बनता हुआ। अभी भी मंजिल काफी दूर। 48 रनों की आवश्यकता कानकोन टाइटन को यह मुकाबला जीतने के लिए। इस बार चंदन, रनों का सुगंध उनको दिखाना पड़ेगा, नाम है चंदन, लेकिन फिलहाल इस बीच
और इस बार सुगंध दिखाने की कोशिश, यहां क्रिकेट को फुटबॉल करने की कोशिश सूरज गावड़े द्वारा, लेकिन तब तक एक रन लेने का मौका बनता हुआ। अभी भी मंजिल काफी दूर, रनों के लिए जूझ रही है। हम पहले ही जिक्र कर रहे थे। और इस बार बल्ले का बाहरी किनारा, महेंद्र सिंह धोनी के स्थान पर खड़े हुए खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। मंजिल काफी दूर, हम पहले ही जिक्र कर रहे थे। मड़गांव काफी दूर जरूर है, लेकिन आपको करमल घाट चढ़ना पड़ेगा। लेकिन पूरी तरह से 7वां धक्का निश्चित रूप से लगता हुआ साजल के रूप में कनकन टाइटन को। और आर्या स्ट्राइकर जिस तरीके से गति के साथ अपनी जीत के लक्ष्य के ओर बढ़ते हुए दिख रही है। अच्छी गेंदबाजी अथर्व द्वारा। वैभव अंतिम ओवर लेकर आए हैं। नए बल्लेबाज विजय, लेकिन फिलहाल नौशक रन पर रहेंगे। वैभव पहली गेंद डाली जरूर, लेकिन लक्ष्य बड़ा। एक रन निश्चित रूप से बनता हुआ। अभी भी ये मुकाबला जीतने के लिए, और कहना पड़ेगा गेंदबाज अगर गलती नहीं करेगा, 46 रनों की अभी भी आवश्यकता अंतिम 5 गेंदों में कनकन टाइटन के लिए। लेकिन नए बल्लेबाज विजय अपने टीम के लिए जिस तरीके से विजय पाने का मौका उनके पास निश्चित रूप से, और यहां आप अंदाजा लगा सकते हैं आखिरकार विजय के बल्ले से निकलता हुआ बड़ा शॉट 6 रनों के लिए। और अभी भी निश्चित रूप से अंतिम 4 गेंदों में 40 रनों की आवश्यकता कनकन टाइटन को ये मुकाबला जीतने के लिए। लेकिन आर्या स्ट्राइकर जीत के और अग्रसर, गेंदबाज गलती नहीं करेगा तो निश्चित रूप से इस मैच की सिर्फ औपचारिकता ही बाकी है। समर्थकों में उत्साह यहां देखने को जरूर मिल रहा है। गेंद 1 रन के लिए शॉट को खेला जरूर गया है विजय द्वारा। विजय जिस तरीके से एक चक्का विजय के बल्ले से देखने को जरूर मिला अंतिम क्षणों में, और प्यासे को समय पर पानी न दिया हो और बाद में अमृत पिला के क्या फायदा। लेकिन इस बार बड़े शॉट की तलाश यहां कर जरूर रहे हैं। लेकिन मैं पहले ही जिक्र कर रहा हूं, आर्या स्ट्राइकर तकरीबन ये मुकाबला जीत की ओर निश्चित रूप से जा जरूर चुकी है। इस मैच की सिर्फ औपचारिकता ही बाकी है। वैभव अच्छी गेंदबाजी, विजय द्वारा एक छक्का हालांकि उनके बल्ले से देखने को जरूर मिला, और सीधी गेंद विकेटों पे जाके टकराई और 8वां धक्का यहां लगता हुआ चंदन के रूप में कनकन टाइटन के लिए यहां मुश्किलें बढ़ती हुई। और हम पहले ही जिक्र कर चुके हैं कनकन टाइटन के लिए 1 साल इंतजार करना पड़ेगा जिजाऊ चषक खेलने के लिए, जो टीम हारेगी। लेकिन अच्छी इस मुकाम तक कनकन टाइटन पहुंची है तो निश्चित रूप से उनको बधाई देनी पड़ेगी। इस मुकाम तक पहुंचने के लिए उन्होंने अच्छी प्रशंसा करनी ही पड़ेगी, ताकि जिस तरीके से क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है, कभी खुशी कभी गम, ना जुदा होंगे हम। नए बल्लेबाज मैदान में उतर चुके हैं चंदन आउट होने के बाद। विजय इस बार अच्छी गेंद वैभव द्वारा। अंतिम ओवर प्रगति पर चलती हुई आर्या स्ट्राइकर के समर्थक बहुत खुश।
ताकि और एक मंजिल उनको पाना जरूर पड़ेगा, ताकि आर्या स्ट्राइकर और रॉयल वॉरियर्स के बीच अगला मुकाबला होगा जरूर। और इस तरीके से आर्या स्ट्राइकर ये मुकाबला जीतकर अग्रसर होते हुए, और बधाई देनी पड़ेगी जिस तरीके से एक पहाड़ जैसा स्कोर बनाया जरूर गया था और उसका लक्ष्य का पीछा करते हुए जिस तरीके से शुरुआत यहाँ खराब होती हुई, और आर्या स्ट्राइकर अपने मंजिल तक जा जरूर चुके हैं और अभी भी यहाँ उनको रास्ता और अब पता चल जाएगा कि कितना क्षमता उनके पास है। आर्या